माध्यमातून हा पुरस्कार त्यांना प्रदान करत आहोत. जे दत्तकृपा डिस्ट्रीब्युटर नवी मुंबईचे प्रोप्रायटर आहेत त्यांच्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार देत आहोत. खरं तर संदीप साळुंके बप्पू तुमचे चर्चा करायला आम्हाला आवडेल. किंबहुना काल 2 बॉल 3 श्रीकांत दादा दुनळे यांच्या वतीने 500 रुपयाचं पारितोषिक आहे आणि ते जीपेच्या माध्यमातून त्यांना प्रदान केलं जाईल. याची आपण नोंद घ्या. आपण काही आठवणी जपूया या सामनावीर पुरस्काराच्या. खरं तर काल टीका झाल्या, सकाळी टीका झाल्या की 2 बॉल 3 कुठेतरी याची खंत मनामध्ये होती. 48 धावा तुम्ही कुठल्या? ॲक्च्युली त्याची खंत होतीच, कारण एवढं खेळून 2 बॉल 3 नाही झाला. त्याच्यामुळे वाटत होतं की आज खेळलंच पाहिजे काय करून आणि जिंकायची होती मॅच. आज जे आक्रमक तुम्ही बॅटिंग केली त्याच्या पाठीमागचं जर आपण पाहिलं ना तर श्रेय तुम्हाला जात आहे. कशाप्रकारे मैदानामध्ये स्वतःला सेट केलं? अमितची विकेट गेल्यानंतर सागरदादा सिनियर प्लेअर येतो, तो सांगत होता की तुमच्या दोघातल्या कोणाला एकालाही ग्राउंडवरती थांबायचं आहे. त्याच्यामुळं अमितची विकेट गेल्यानंतर सर्व जबाबदारी माझीच होती. त्याच्यामुळे मीच म्हटलं आपल्यालाच हे करायचं आहे. निश्चित जबाबदारी घेतली नाही, संघाला सामना जिंकून दिला. असाच तुमचा खेळ बहरो. पुढील सामन्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि आपण काही सन्मान करूया. दिनेश कदम यांचा सन्मान आपण करूया, जे दत्तकृपा डिस्ट्रीब्युटर नवी मुंबईचे प्रोप्रायटर आहेत. दादांना आपण सन्मानित करूया. आपण या लीगला भेट दिलीत, आपला अमूल्य वेळ दिला, आपण त्यांना सन्मानित करूया. या लीगच्या माध्यमातून त्यांचा आपण आदरपूर्वक सन्मान करत आहोत. दत्तकृपा डिस्ट्रीब्युटर नवी मुंबई यांचा आपण आदरपूर्वक सन्मान करूया. आणि जशी मात्र मॅचला सुरुवात झाली आहे, आवाजामध्ये फेरबदल करूया आणि ऐकूया मराठी भाषेतला गोडवा संतोष देसाई सरांना. थँक्यू सो मच. पहिला बॉल वाईड आला आणि तदनंतर पहिल्याच बॉलवरती ऑन साईडला धमाका मैदानाच्या आतमध्ये झाला आहे. दत्ता मोहिते सर, ज्यांचा फ्लेक्स अगदी मुख्य व्यासपीठाच्या डाव्या बाजूला लागला आहे. ओल्ड इज गोल्ड का म्हटलं जातं. जावली तालुक्याचा कोहिनूर हे शीर्षक त्यांच्या त्या फ्लेक्सला देण्यात आलं आहे आणि खूप क्रिकेट त्यांनी खेळलं आहे. आज मात्र या लीगची 3री मॅच ते खेळत आहेत. चौकार आला आहे त्यांच्या बॅटमधून. पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न. बॅटची एज आहे. दत्ता मोहिते यांची मोठी विकेट या ठिकाणी मिळते. स्वस्तामध्ये माघारी जात आहेत. या अगोदरच्या बॉलवरती चौकार मारला, परंतु या बॉलवरती त्यांना फसवलंय. अपट बार बॉल, त्याच्यावरती पुल करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा आणि एक चांगला झेल. दत्ता मोहिते सर मैदानाच्या बाहेर जातील, परंतु त्यांची संपूर्ण कारकीर्द पाहिली. लेदर बॉल क्रिकेट, तदनंतर टेनिस बॉल क्रिकेट, रबर बॉल क्रिकेट, अनेक स्पर्धा त्यांनी गाजवल्या. परंतु खऱ्या अर्थाने एक स्पर्धा मला आठवते, गोगवे गावच्या माध्यमातून आलेली, KSKच्या माध्यमातून आलेली स्पर्धा, सातारा चॅम्पियन ट्रॉफीमध्ये कमालीची कामगिरी राहिली होती दत्ता मोहिते सरांची आणि बेस्ट बॉलरचा किताब त्यांना त्या ठिकाणी आपण दिला होता. आज मात्र थोडंसं नाराज केलं आहे, परंतु जसं जीवन आणि क्रिकेट अप अँड डाऊन आहे. खऱ्या अर्थाने काही दिवस चांगले असतात, काही दिवस वाईट असतात. तसं क्रिकेटमध्येही तुम्हाला कधी कधी बॅट फॉर्ममधून जावं लागतं. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. बॅट्समन नेम विकास सावले मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. बॉलिंग मार्क होती. आपण पाहिलं की अतुल कांबळेंनी चांगला बॉल हाताळला आणि या बॉलवरती त्यांना विकेट मिळाली. पुढचा बॉल यावेळेस जोरकस मारण्याचा प्रयत्न. बॉल जर आपण पाहिला तर स्क्वेअर लेगच्या दिशेने चाललाय. 3 क्षेत्ररक्षक बॉलवरती जातात, तोपर्यंत मात्र धावा 2 कंप्लीट करताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. 7 वरती 1 ही स्थिती आहे विशाल 11 या टीमची. विकास सावळे आणि श्रेयश मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. बॉलिंग मार्कमध्ये तुम्ही पाहताय अतुल कांबळे. पाटे वॉरियर्स बॉलिंग करताना तुम्ही पाहताय. पाटे वॉरियर्सची स्थिती जर आपण पाहिली कालच्या दिवसामध्ये एकच खेळला ना, जिंकलेत ना, 2 सामने पाटे वॉरियर्सनी खेळलेत. त्यांनी सुद्धा 1 मॅच जिंकले आणि 1 मॅच त्यांना एका मॅचमध्ये हार पत्करावे लागले. पुढचा बॉल अतुल कांबळे. हा बॉल खाली राहिला होता, त्याला शॉर्टम पुल करण्याचा प्रयत्न. बॉल बराच काळ हवेमध्ये आहे. यष्टी रक्षकाची कमाली. भाग मिल्का भाग 3 क्षेत्ररक्षक आले, परंतु बॉल अजूनही कोणाला सापडलेला नाहीये. 2 धावा कंप्लीट करताना दोन्ही बॅट्समन पाहायला मिळाले. एक चांगली स्पर्धा तुम्ही पाहताय. मैत्री ग्रुप जावली यांच्या माध्यमातून ही स्पर्धा रबर बॉल प्रीमियर लीग आणि खऱ्या अर्थाने नवी मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी रबर बॉल प्रीमियर लीग तुम्ही पाहताय, अनुभवताय. मैत्री ग्रुप जावलीचं कौतुक करावं लागेल. चांगली स्पर्धा. मॅचेस खूप रंगतदार होत आहेत. आपण कालच्या दिवसापासून पाहिले अनेक. त्याचबरोबर खऱ्या अर्थाने मैत्री ग्रुपचं आपण कौतुक करतोय, परंतु मैत्री ग्रुप जावली खऱ्या अर्थाने
ज्यांच्या खांद्यावरती पूर्णपणे धुरा आहे. आदरणीय विष्णू अप्पा धनावडे साहेब मुख्य व्यासपीठावरती दाखल होतात, त्यांचंही स्वागत. आणि त्याचबरोबर आदरणीय विजयदादा विलारे साहेब या ठिकाणी उपस्थित राहतात, त्यांचंही मनापासून हार्दिक हार्दिक सरचे स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. पुढचा बॉल, बॅटची कडा पुन्हा एकदा एसटी रक्षकाच्या डोक्यावरून हा बॉल पाठीमागच्या दिशेने लॉंग स्टॉपला ट्रॅव्हल होत असताना क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. धावा किती घेतल्या जात आहेत तर 2 धावा कंप्लीट करताना दोन्ही बॅटर पाहायला मिळाले. मैत्री ग्रुप जावलीचं खूप चांगलं काम राहिले, मग क्रीडा असेल किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांनी खूप चांगलं काम केले. आदरणीय विष्णू अप्पा धनावडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली ही संपूर्ण टीम काम करत असताना अगदी सोशल वर्क खूप महत्त्वाचं राहिलं आहे मैत्री ग्रुपच्या माध्यमातून. फक्त क्रिकेट आणि क्रीडा क्षेत्रामध्ये काम न करता समाजाची सामाजिक सेवासुद्धा यांच्या माध्यमातून केली जाते. आणखा एक चांगला बॉल, बॅटची कडा, पंचांनी बोट आकाशाकडे केलंय. विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. विकास सावळे मैदानाच्या बाहेर जातील. फलंदाज क्रमांक 2 तंबूच्या आसऱ्याला, खेळाडू बाद. विशाल 11 टीमनी जर विचार केला ना तर 2 मॅच काल खेळले, परंतु दोन्ही मॅचमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला होता. तिसरी मॅच आहे इथे एक त्यांच्या मान सन्मानाची मॅच आहे आणि या मॅचमध्ये त्यांना चांगला परफॉर्मन्स करावा लागेल. परंतु आतापर्यंत विचार केला ना तर 12वरती 2 ही स्थिती आहे विशाल 11 या संघाची. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. सचिन धनावडे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. मैत्री ग्रुप जावलीची आपण चर्चा करत होतो. अनेक उपक्रम अगदी संपूर्ण जावली तालुक्यामध्ये राबवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून सातत्यपूर्वक केलं जात आहे. झाडे लावा झाडे जगवा हा उपक्रम त्यांनी घेतला. अनेक झाडे आपण मागील महिन्यामध्ये पाहिलं. अनेक उपक्रम त्या पद्धतीने त्यांच्या माध्यमातून राबवण्यात येत आहेत. आणि त्याचबरोबर शाळेमध्ये गरजू विद्यार्थ्यांसाठी गतवर्षी आपण पाहिलं सायकल वाटपही करण्यात आलं. त्याचबरोबर या वर्षामध्ये अगदी गरजू विद्यार्थ्यांसाठी पुस्तक असतील, दप्तर असेल, या गोष्टींचं वाटप करण्यात आलं. म्हणजे खऱ्या अर्थाने आपण मुंबईमध्ये काम करत असताना व्हाईट बॉल आलाय, गावाकडील लोकांना ते विसरलेले नाही आहेत. हे मैत्री ग्रुप जावलीने काम केलंय आणि त्यामध्ये एक रबर बॉल क्रिकेटची सर्वाधिक मोठी स्पर्धा घेऊन आलेत. त्यांचं कौतुक करावं लागेल. बॉलिंग मार्क होती तुम्ही पाहताय सूरज पाडळे आलेत. आता सूरज पाडळे आणि षटक क्रमांक 1चा खेळ समाप्त झाल्यानंतर पहिला बॉल त्यांनी जर आपण पाहिला व्हाईट बॉल आलाय. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल. पंचांनी पुन्हा एकदा सांगितलं हा बॉल वाईड आहे. 2 बॉल सलगचित वाईड आलेत. सूरज पाडळे बॉलिंग मार्क होती तुम्ही पाहताय. विशाल 11 संघाला या मॅचमध्ये काहीतरी करावं लागेल, कारण तुम्हाला जर पुढे जायचं असेल, सुपर 6ची मॅच खेळायची असेल, रविवारच्या दिवशी प्रेक्षकांसमोर तुम्हाला जर खेळ करायचा असेल ना तर या मॅचमध्ये तुम्हाला काहीतरी करामत करावी लागेल. सुपर 6चा सामने आपल्याला पाहायला मजा येईल. श्रीकृष्ण मारुती शेलार माजी सरपंच वागदरे यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. दादांना विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठावरती या. श्रीकृष्ण मारुती शेलार माजी सरपंच वागदरे यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. त्यांनाही विनंती केली जाते की आपण मुख्य व्यासपीठावरती या, आपलं स्वागत आहे. आणि त्याचबरोबर विनोद दादा सुर्वे टायगरचे सर्वात त्यांचंही आगमन मुख्य व्यासपीठावरती होत आहे. त्यांचंही मनापासून सहर्ष स्वागत करूया. अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृतीची परंपरा आहे आणि प्रत्येक मान्यवर आणि पाहुण्यांचं मनापासून या ठिकाणी सहर्ष स्वागत करूया. मॅचकडे जाऊया. हा बॉल इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये आहे. ऑफसाईडला बॉल जिथे डीप पॉइंटला फील्ड होईल तोपर्यंत मात्र क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत 2 धावा घेण्यापासून दोन्ही बॅटरला तुम्ही रोखू शकत नाहीत. विशाल 11 संघ 17वरती 2 या स्थितीमध्ये आहे. धावा तुम्हाला कराव्या लागतील, धावा स्कोरबोर्डती लावाव्या लागतील या मॅचमध्ये जर विजय प्राप्त करायचा आहे. परंतु एका बाजूला तुम्ही जर विचार केला, पाटे वॉरियर संघ या स्पर्धेमध्ये चांगला खेळला आहे. मॅच क्रमांक 3 तेही खेळतायत आणि
त्यांनी चांगला परफॉर्मन्स दिलाय या मॅचमध्ये, त्यांनाही जिंकणं महत्वाचं असेल. हा बॉल ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल आहे, याला अगदी पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न, परंतु पंचांनी आमच्याकडे इशारा केलाय, हा नो बॉल आहे. 18 धावा स्कोरबोर्डती लागतायत, नो बॉल आहे, बीमर आहे, म्हणजेच पुढचा बॉल फ्री हिट असणार. उघडा डोळे पहा नीट, पुढचा बॉल फ्री हिट आहे. श्रेयस बॅटिंग करतोय, मैदानाच्या आतमध्ये ओपनिंगला आलाय. सचिन आहेत स्ट्राईकला, माफी असावी. सचिन बॅटिंग करतायत मैदानाच्या आतमध्ये. फुलटॉस बॉल ऑन द राईज खेळलाय समोरच्या दिशेने, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. बीमरचा नो आहे, फ्री हिट आहे. धावांसाठी धाव केली जाते मैदानाच्या आतमध्ये. धावा किती घेतल्या तर 2 धावा कंप्लीट करताना दोन्ही बॅटर पाहायला मिळाले. मैत्री ग्रुप जावलीच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्ही पाहताय, एक चांगलं आयोजन पाहायला मिळतंय. रबर बॉल क्रिकेटच्या अनेक स्पर्धा या सीझनमध्ये होताना आपण पाहिल्या, परंतु या प्रकारचं आयोजन आपल्याला पाहायला मिळालं नव्हतं आणि ही कामगिरी खऱ्या अर्थाने मैत्री ग्रुप जावली यांनी केली. त्यामुळे त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल. 20 धावा स्कोरबोर्डती लागताय. 2 विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. 1.3 षटकांचा खेळ इथे समाप्त होताना पाहायला मिळतोय. चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळतंय. 2 संघांमध्ये पार्टी वॉरियर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये विशाल 11 हा संघ खेळताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा ऑन द राईज, समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळाय. बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक बॉल खाली येतील. आणखी एका विकेटचं पतन होतंय. आदरणीय किरणदादा म्हात्रे साहेब यांचं आगमन या ठिकाणी होत आहे आणि ज्यांच्या माध्यमातून गोठवली मैदान आपल्याला खेळण्यासाठी उपलब्ध होतं. अर्थातच किरणदादा म्हात्रे साहेब यांचं पुन्हा एकदा या स्पर्धेदरम्यान सहर्ष स्वागत करूया. आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेचे प्रमुख आयोजक प्रतापदादा शेलार यांचे जवळचे मित्र आहेत आणि स्पर्धाही मैत्री ग्रुपचे आहे, त्यामुळे सर्वच मित्र या ठिकाणी उपस्थित राहतील आणि या स्पर्धेचा आनंद घेतील. विकेटचं पतन झालंय. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. मुख्य व्यासपीठावरती तुम्ही पाहताय आदरणीय विष्णू अप्पा धनावडे साहेब, जे मैत्री ग्रुप जावलीचे विद्यमान अध्यक्ष आहेत आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली, त्यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा संपन्न होत असताना खऱ्या अर्थाने एक नवी मुंबईमधील एक दर्जेदार आणि एक उत्तम स्पर्धा संपन्न होते, यामध्ये तीळ मात्र शंका नाही. पुढचा बॉल बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न, बॅटनी कडा घेतले यष्टीरक्षकाच्या हातातून. लॉंग स्टॉपला बॉल चाललाय. धावा मात्र किती मिळतील हे पाहणं गरजेचं. 2 धावा कंप्लीट करताना दोन्ही बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. जयेश गावडे मैदानाच्या आतमध्ये आले, बॅटमधून त्यांच्या 2 धावा आल्या. श्रेयस मैदानाच्या आतमध्ये आहे, तोही बॅटिंग करतोय, परंतु स्थिती थोडीशी खराब आहे. विशाल 11 या संघाची 22 3 ही नाजूक स्थिती आहे. आणि जयेश यांच्यासाठी पारितोषिक आले प्रतापदादा शेलार यांच्याकडून. प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचा पुरस्कार आहे त्यांना. सूरजचा पुढचा बॉल फुलटॉस बॉल आहे. अलॉंग द कारपेट कव्हर रिजन मध्ये खेळला. एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला, परंतु जास्त काही रन्स मिळणार नाही तुम्हाला या बॉलवरती. खराब थ्रो मी म्हणेन, खराब फिल्डिंग. असे थ्रो तुम्हाला करता येणार नाहीत मित्रांनो. तुम्ही लीग स्पर्धा खेळताय आणि अशा स्पर्धेमध्ये तुम्हाला तयारी करून येणं गरजेचं असतं. 2 धावा कंप्लीट करताना विशाल 11चे बॅट्समन तुम्हाला पाहायला मिळाले. जयेश गावडे 2 बॉल 4 धावांवरती खेळतात आणि श्रेयस मात्र 1 बॉल 1 वरती खेळतोय. 24 3 ही स्थिती आहे विशाल 11 या संघाची. एक चांगलं बॅटल तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. आतापर्यंत जर संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहिलं तर 6 अर्धशतक लागलेत आणि हा एक अनोखा रेकॉर्ड पाहायला मिळाला आहे. परंतु काही अर्धशतक निलेश सर असे आहेत की जिथे 48 धावांवरती मला वाटते 2 ते 3 अर्धशतक आहेत. म्हणजे जवळपास 9 ते 10 अर्धशतकांच्या जवळपास हा आकडा पोहोचला आहे. म्हणजे फलंदाजीसाठी फलदायी राहणारी स्पर्धा ठरते मैत्री ग्रुप जावलीची. हा लेग साईडला फ्लिक करण्याचा प्रयत्न पंचांनी सांगितलं. हा डाव्या एसटीच्या बाहेर जाणारा बॉल आहे. हा बॉल तुम्हाला पुन्हा टाकावा लागेल. वाईट बॉल येतोय. बऱ्याचशा गोष्टी या स्पर्धेदरम्यान घडल्या. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं उद्घाटनासाठी या स्पर्धेचे पुरस्कृते आणि ज्यांच्या नावावरती ही स्पर्धा पुरस्कृत आहे सन्माननीय अंकुश बाबा कदम साहेब यांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा संपन्न झाल्यानंतर स्पर्धेला आघात झाला.
चांगल्या मॅचेस प्रेक्षकांना पाहायला मिळालं, चांगलं क्रिकेट प्रेक्षकांना पाहायला मिळालं. आणि तदनंतर दुपारच्या सत्रामध्ये कुणाल दाते सरांची एंट्री. मजा आली कालच्या दिवसामध्ये. हा खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न केलाय. कव्हर रिजनमध्ये डीपला क्षेत्ररक्षक आहेत, मात्र 1 रन कंप्लीट केली जाते. चांगली बॅटिंग राहिली, चांगली बॉलिंग राहिली. काही गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली, त्यामध्ये अनिल जुनगरे, सूरज पाडळे, अतुल कांबळे, रतन धनावडे ही नावं. बॉलिंगमध्ये सुद्धा धनाजी लोहार यांचंही नाव त्याच्यामध्ये घ्यावं लागेल. म्हणजे चमकदार कामगिरी राहिली बॉलरांची. बॅकफुटला गेले, कट शॉट प्रॉपर खेळलाय. बॉल बॅकवर्ड डीप पॉइंटला जात असताना मात्र धावा किती घेतल्या जातील. भाग मिल्का भाग, क्षेत्ररक्षकाची कस लागलाय या ठिकाणी. धावा किती कंप्लीट केल्या जात आहे. डायरेक्ट हिट. पंचांनी सांगितलं नॉट आउट आहे, म्हणजे 3 धावा कंप्लीट करताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. 3 धावा कंप्लीट करतायत. धावसंख्या एकूण स्कोरबोर्डती लागते ती 29 वरती 3 आहे. षटक क्रमांक 2चा खेळ सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. बरेचसे मान्यवर या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि त्या सर्वच मान्यवरांचं मैत्री ग्रुप जावली यांच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करूया. भूमिपुत्र मैदान म्हटलं ना की खऱ्या अर्थाने प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं की या मैदानावरती मी खेळलो पाहिजे. हा पुन्हा एकदा लेग साईडला स्टेअर करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॉल जर आपण पाहिला तर लेग बायच्या स्वरूपामध्ये 1 रन आहे. नवी मुंबई नगरीमध्ये अनेक मैदानं आहेत, परंतु खऱ्या अर्थाने भूमिपुत्र मैदान म्हटलं ना तर हे मैदान महत्त्वपूर्ण आहे. या मैदानावरती अनेक मोठ्या स्पर्धा संपन्न होताना आपण पाहिल्यात. खरा बॉल आहे, पंचांनी लगेच सांगितलं हा नो बॉल आहे. अगदी थर्ड स्लिपमधून अगदी बाउंड्री लगत क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. धावा किती घेतल्या जातील तर 2 धावा आणि नो बॉल आहे. टोटली 3 धावा असतील. अगदी एकेरी दुहेरीने ह्या धावा पुढे चालल्याच. जशी मुंबईची लाईफलाईन लोकल ट्रेन म्हटलं जातं, तसं क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थाने क्रिकेटची लाईफलाईन एकेरी दुहेरी धावा आहेत. आणि या धावा घेण्याचा प्रयत्न जयेश आणि श्रेयशनी केलाय. हा बॉल पुन्हा एकदा डाव्या एसटीच्या बाहेर जाणारा. पंचांनी सांगितलं की हा वाईट बॉल आहे. 34 धावा स्कोरबोर्डती लागतात. 3 विकेटचं पतन होताना पाहायला मिळतं. आता मात्र बॉलिंग खराब केली मी म्हणेन. अतिरिक्त धावा खूप दिल्यात या ओव्हरमध्ये. मॅच क्रमांक 16 ना कुणाला षटकार ठोकला. अगदी त्याच दरम्यान षटकार ठोकलाय आणि ज्यांच्यासाठी पारितोषिक होतं डान्सिंग डाऊन द विकेट ओव्हर द कव्हर. काय स्ट्रोक खेळलाय यार. जयेश कावडे यांनी मन जिंकलं. वॉट अ स्ट्रोक. प्रतापदादा शेलार यांच्या माध्यमातून 200 रुपयाचा जो पुरस्कार आहे तो आमच्यापर्यंत जमा झालाय. जयेश कावडे जुने खेळाडू आहेत, परंतु पहा चांगली कामगिरी आज मैदानाच्या आतमध्ये करतायत. पुन्हा एकदा रजत शेलार. पुन्हा बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. फ्लाय स्लिपमधून बॉल पाठीमागच्या दिशेने चालला. 1 रन कंप्लीट करताना दोन्ही बॅटर पाहायला मिळत आहेत. धावसंख्येला आकार आलाय. धावसंख्येने एक उंची गाठले. 41 वरती 3 ही स्थिती आहे. 2.5 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय. जयेश कावडे मैदानाच्या आतमध्ये आले. त्यांनी चांगली बॅटिंग केली. आतापर्यंत 6 बॉल आणि 16 धावांवरती खेळतायत. तर श्रेयश आहे मैदानाच्या आतमध्ये 3 बॉल आणि 2 धावा केल्या आहेत. पुढचा बॉल. हा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, 1 रन घेण्याचा प्रयत्न राहील का नाही. थांबवलंय त्या ठिकाणी. योग्य कॉल आहे आणि कौतुक करावं लागेल श्रेयसचं. हा डॉट बॉल आलाय. धावसंख्या एकूण स्कोरबोर्डती लागते ती 41 धावा स्कोरबोर्डती लागतात. 41 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट्स. मैत्री ग्रुप जावली यांचं इंस्टाग्राम पेज आहे आणि त्या पेजवरती तुम्हाला या स्पर्धेची इत्थंभूत माहिती मिळेल. मित्रांनो, त्या पेजला फॉलो करा आणि तुम्ही संपूर्ण या स्पर्धेची माहिती त्या ठिकाणी घेऊ शकता. आणि खऱ्या अर्थाने मैत्री ग्रुप जावलीचं काम खूप चांगलं आहे मित्रांनो. आणि या पेजला, इंस्टाग्राम पेजला तुम्ही फॉलो करा आणि संपूर्ण माहिती मिळवा. हे काय बोला बोला.
दोन धावा आम्ही स्कोरबोर्डमध्ये जोडू. पाठीमागच्या दिशेने हा बॉल ट्रॅव्हल होत असताना 2 धावा मिळाल्यात. जयेश गावडे चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतायत. पुन्हा एकदा रतन निघालेत. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कट शॉट खेळण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर बॉल अतिरिक्त वेगाने यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेलाय. आणि एक माहिती आमच्यापर्यंत येते, 5 सीमारेषे लगत खऱ्या अर्थाने लाईनमॅन म्हणून काम ज्यांच्या माध्यमातून केलं जातंय, अर्थातच राष्ट्रीय खेळाडू खो खो आणि त्याचबरोबर त्यांना वीर अभिमन्यू हा पुरस्कार भारतीय खो खो क्षेत्रातून मिळाला. असा मोठा पुरस्कार अर्थातच वैभव मोरे हे सीमारेषे लगत पहा लाईनमॅन म्हणून काम करतायत. त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी असेल. क्या बात आहे. वैभव मोरेसाठी नक्कीच आपण टाळ्या वाजवणं गरजेचं असेल. पहा एवढा मोठा खेळाडू आज मैत्री ग्रुप जावलीचा सदस्य आहे आणि तो आपल्या या मैत्री ग्रुपसाठी चांगलं योगदान मैदानाच्या आतमध्ये देतोय. पुन्हा एकदा हा बॉल जर आपण पाहिला, पंचांनी सांगितलं हा वाईट बॉल आहे, कारण हाफ ट्रॅकर बॉलनी अतिरिक्त उंची उसळी प्राप्त केली आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिरवलाय. आणखी एक धाव आम्ही स्कोरबोर्डमध्ये जोडू. 46 धावा स्कोरबोर्डती लागतायत. 46 रन्स ऑन अ स्कोरबोर्ड. पुढचा बॉल ओहो बॅकफुटला गेले हलक्या हाताने. या बॉलला फक्त पुश केलं कारण बॉल अंगावरती येत होता. मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय, रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेटचं पतन. श्रेयसला बाद व्हावं लागेल. त्यांच्या बॅटमधून 4 बॉलमध्ये 2 धावा आल्या. रनआउट स्वरूपामध्ये विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. सचिन आलेत. सचिन बैलकर हे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत आणि खऱ्या अर्थाने सचिन हे नाव ज्या वेळेस क्रिकेटमध्ये घेतलं जातं ना, त्यावेळेस भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सर आपल्या डोळ्यासमोर येतात. आज जगामध्ये संपूर्ण जगामध्ये असा कोणतंच गाव किंवा कोणताच विभाग असा नसेल की जिथे मात्र सचिन तेंडुलकर सरांचे फॅन नसतील. क्रिकेटमध्ये 2 गोष्टींचा आदर केला जातो. एक गोष्ट म्हणजे खऱ्या अर्थाने यॉर्कर आणि दुसरं म्हटलं ना तर भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सर यांचा आदर केला जातो. पुढचा बॉल नवीन बॅटरसाठी खोलवर टप्प्याचा बॉल. इनसाइड आउट फटका. स्ट्रोक चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक कोसळले. बॉल एक टप्पा घेत सीमारेषेच्या पलीकडे चाललाय. आल्या पहिल्या बॉलवरती ठोकलेला हा इनसाइड आउटचा कव्हर ड्राईव्ह. रन्स मिळतील 4 चौकार. त्याचबरोबर मुख्य व्यासपीठावरती क्रिशा स्पोर्ट जावलीचे संघमालक विक्रांत शेठ गावडे यांचं आगमन मुख्य व्यासपीठावरती आहे. त्यांचंही आपण शब्द सुमनाने करूया. सहर्ष असं स्वागत. पुन्हा एकदा वळूया कॉमेंट्री बॉक्सकडे आणि ऐकूया धावतं विवरण. सचिनच्या बॅटमधून चौकार आला आहे आणि या 4 धावा आम्ही स्कोरबोर्डमध्ये जोडू. टोटल धाव संख्या 49 धावा स्कोरबोर्डती लागतात. 50 रन्स. कॉंग्रॅच्युलेशन विशाल 11. पुढचा बॉल सचिनसाठी. ओहो हा बॉल थोडंसं गतीमध्ये परिवर्तन केला होता. बॅकफुटला गेले. कट शॉट प्रॉपर केलाय. जर आपण पाहिलं तर डीप बॅकवर्ड पॉईंटला क्षेत्ररक्षक आहेत. वेगाने येतील तोपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट करताना सचिन आणि जयेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 52 धावा स्कोरबोर्डती लागताय. 4 विकेटचं पतन होताना पाहायला मिळालंय आतापर्यंत. काय क्रिकेट पाहायला मिळालं 2 दिवस. एक चांगलं क्रिकेट देण्याचं काम नेहमी जावली तालुक्याने केलंय. त्यामध्ये मैत्री ग्रुप जावली यांचं कौतुक करावं लागेल तुम्हाला. एक चांगली दाटणीची स्पर्धा, एक उत्तमोत्तम स्पर्धा या ठिकाणी या मैदानावरती आणत असताना मजा आली या स्पर्धेमध्ये. षटक क्रमांक 4चा खेळ इथे समाप्त झाला आहे. धावसंख्या एकूण स्कोरबोर्डती लागते ती 52 वरती 4. ही स्थितीमध्ये विशाल 11 संघ आहे. मी म्हणेन चांगल्या स्थितीमध्ये आहे. शेवटच्या षटकामध्ये जर 15 ते 20 धावा आल्या ना आणि 70+ धावा झाल्या तर या धावा पुरेशा होतील. कारण बॉलिंगमध्ये खऱ्या अर्थाने जावलीचे कोहिनूर अर्थातच दत्ता मोहिते सर आहेत आणि त्याचबरोबर चांगली बॉलिंग अटॅक आहे. तर या धावा 70+ धावा गरजेच्या असतील विशाल 11 या संघाला. अंकित पाटे आता मात्र बॉलिंग मार्कवरती सज्ज होत आहेत आणि बॅटिंगसाठी पुन्हा एकदा जयेश गावडे यांना आपण स्क्रीनवरती पाहतोय. पहिला बॉल अनिकेत पाटे पुनवडी गावचे खेळाडू आहेत आणि ते मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग मार्कवरती सज्ज होत आहेत. नाही, अनिकेत पाटे पहिला बॉल डिलिव्हर करतायत.
त्याचबरोबर मुख्य व्यासपीठावरती ज्यांचं आगमन झालेलं आहे विहंग क्रीडा मंडळाचे खो खोचे खेळाडू आणि स्पोर्ट्स कोट्यातून नुकताच झालेल्या भरतीमध्ये ते तलाठी म्हणून भरती झालेले आहेत. आदरणीय आमचे अविनाश दमावळे यांचं आगमन मुख्य व्यासपीठावरती आहे. त्यांचं या प्रीमियर लीगमध्ये शब्द सुमनाने सहर्ष स्वागत. विहंग क्रीडा मंडळाचे खो खोचे खेळाडू आणि नुकत्याच झालेल्या भरतीमध्ये ते तलाठी झालेले आहेत स्पोर्ट कोट्यातून अविनाश मावळे साहेबांचं आगमन, त्यांचंही स्वागत. दरम्यान अगदी जयेश गावडे यांची बॅट बोलते मैदानाच्या आतमध्ये. बेमिसाल टायमिंग ऑन साईडला मिड विकेटला ठोकलेला अप्रतिम चौकार जयेश गावडे यांच्या बॅटमधून आलाय. 11 बॉल 24 धावा वरती खेळतायत जयेश गावडे. पुढचा बॉल डान्सिंग डाऊन द विकेट. काय स्ट्रोक खेळलाय हा स्ट्रोक तुम्ही जर पाहिला ना, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे आणि बाउंड्री लगत अप्रतिम झेल टिपलाय. डान्सिंग डाऊन द विकेट अगदी देखना स्ट्रोक, परंतु जयेश गावडे यांचं कौतुक करावं लागेल. अगदी बॅटिंगसाठी ते मैदानाच्या आतमध्ये गेले, काही चांगले स्ट्रोक त्यांनी खेळले आणि चांगली बॅटिंग करून मैदानाच्या आतमध्ये मैदानाच्या बाहेर येत आहेत आणि त्यांच्यासाठी टाळ्या वाजवणं गरजेचं आहे. विशाल 11 संघ मध्ये चांगली बॅटिंग केली जयेश गावडे यांनी. कोण गेला आता? विक्रम जांभळे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. 56 वरती 5, अब तक 56 धावा स्कोरबोर्ड ती लागतायत. 4.2 षटकांचा खेळ इथे समाप्त होत असताना विशाल 11 संघ. पुढचा बॉल नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. हा बॉल पुल करण्याचा प्रयत्न पंच आमच्याकडे वळतायत, म्हणजे हा वाईड बॉल आहे. हा बॉल तुम्हाला पुन्हा टाकावा लागेल. पुढचा बॉल बॉलिंग मार्क होती सज्ज पुन्हा एकदा बॉलर. या बॉलला खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये उभा आहे. यष्टीरक्षक कोणतीही चुकी करणार नाही. आणखी एका विकेटचं पतन पाहायला मिळालं. मध्ये पार्टनरशिप झाली, परंतु तदनंतर ह्या लागोपाठच्या ज्या 2 विकेट्स आल्या ना, त्या विशाल 11 साठी डोकेदुखी ठरतायत. 57 वरती 6 विकेट. महत्वाची विकेट. तुम्हाला बॅटिंग करणं गरजेचं होतं, थोडीशी पार्टनरशिप बनवणं गरजेचं होतं, परंतु विकेटवरती विकेट जाते. तू चल मैं आया ही स्थितीमध्ये विशाल 11 संघ पाहायला मिळतोय. 57 वरती 6 ही स्थिती आहे विशाल 11 संघाची. 3 बॉल बाकी आहेत अजून. आर्यन आलाय मैदानाच्या आतमध्ये. आर्यनला मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. जोपर्यंत जयेश गावडे बॅटिंग करत होते संघ स्तुतीत मध्ये होता, परंतु तिथून पुढे संघ अडचणीत आलाय. आर्यन आलाय मैदानाच्या आतमध्ये. 3 बॉल आहेत. 3 बॉलचा खरपूस समाचार घ्यावा लागेल. संकेत ओंबळे यांच्याकडून हॅट्रिक षटकारासाठी रोख रक्कम 500 दिली जाईल, परंतु पहिला बॉल लॉंग स्टॉपला बॅकसाईडला पाठीमागे चालला. क्षेत्ररक्षकाने फुटबॉल स्टाईलमध्ये या बॉलला अडवलं, परंतु धावांसाठी धावाधाव केली जाते मैदानाच्या आतमध्ये. धावा किती घेतल्या जात आहेत तर 3 धावा कंप्लीट करताना दोन्ही बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. 60 धावा स्कोरबोर्डती लागतात. एक सन्मानजनक धावसंख्या स्कोरबोर्डती उभी केले. आर्यनच्या बॅटमधून आलेल्या 3 धावा संघासाठी महत्त्वपूर्ण ठरतील, जीवनदायी ठरतील. सचिन आता मात्र बॅटिंगसाठी सज्ज होत आहेत. अनिकेत पांटे यांचा पुढचा बॉल, म्हणजे 2 बॉल बाकी आहेत इनिंग ब्रेकसाठी. नंतर आपण टॉस करणार आहोत. हा बॉल महत्वाचा असेल. हा बॉल पंचांनी सांगितलं इट्स नो बॉल, म्हणजेच बीमर आहे, म्हणजेच फ्री हिट आहे असेल पुढच्या बॉलवरती. उघडा डोळे पहा नेट. पुढचा बॉल आहे फ्री हिट. ऑफर आहे, संधी आहे. या बॉलला तुम्ही कुठेही कसेही मारू शकता. या बॉलवरती आडव्या बॅटनी स्ट्रोक खेळलाय. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक सोपा झेल पकडतील, परंतु बीमर आहे, नो बॉल आहे, फ्री हिट होता. ऑफर होती, ऑफर मात्र स्वीकारता आलेली नाहीये. तितकंसं टायमिंग नव्हतं, ताकदीचा जास्त वापर नाही केला. हलक्या हाताने बॉलला ऑन साइडला खेळलं होतं. क्षेत्ररक्षकाने झेल टिपला, परंतु आउट नसणार आहेत. धावसंख्या एकूण स्कोरबोर्डती लागते 62. 62 धावा 6 विकेटच्या पतन नंतर आपण पाहतोय. शेवटचा लास्ट बॉल आहे. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने क्रॅकिंग स्ट्रोक आहे. बॉल थांबण्याचं नाव घेणार नाही. स्ट्रेट ड्राईव्ह अगदी समोरच्या दिशेने मारलेला हा शेवटच्या बॉलवरती चौकार. 4 धावा. 66 धावा स्कोरबोर्डती लागल्यात आणि 67 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये
पार्टे वॉरियर्स या संघासमोर असेल. 66 झाल्यात, 67 रन्स तुम्हाला करावा लागतील पार्टी वॉरियर्स या संघाला जिंकण्यासाठी. टॉस केला जातोय, महत्वपूर्ण टॉस आहे. भैरवनाथ फायटर्स आणि टीम क्रिशा स्पोर्ट्स जावली या दोन्ही टीमना विनंती केली जाते आणि टॉस मध्ये निलेश मडेकर जोडले जातील. थँक्यू. ज्यांचा आवाज तुम्ही आतापर्यंत ऐकला, संतोष देसाई सरांना तुम्ही आतापर्यंत ऐकलं. चला टॉससाठी या भैरवनाथ फायटर आणि क्रिशा स्पोर्ट्स जावली यांच्यामध्ये होतोय टॉस. आपण इथून पुढे हा टॉस करत आहोत आणि चला दोन्ही संघ नायकांना विनंती आहे की आपण रिपोर्टिंग करा. आपण नाणेफेकीचा कौल करत आहोत. आपण नाणेफेकीचा कौल आदरणीय किरण दादा म्हात्रे गोठवली यांच्या शुभास्य करणार. दादांना विनंती आहे की दादा आपण या आपल्या शुभास्य आपण नाणेफेकीचा कौल करत आहोत. नेहमीच ज्यांच्या माध्यमातून आपल्याला गोठिवलीचं मैदान खेळण्यासाठी मिळतं असं आदरणीय व्यक्तिमत्व किरण दादा म्हात्रे यांच्या शुभास्य आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. क्रिकेटवरती प्रचंड त्यांचं प्रेम आहे आणि त्यांच्या शुभास्य आपण नाणेफेकीचा कौल करत आहोत. चला क्रिशा स्पोर्ट्स जावली आणि टीम भैरवनाथ फायटर आपण आमंत्रित करत आहोत. आम्ही टॉस करत आहोत. आपण टॉससाठी या क्रिशा स्पोर्ट्स जावलीचे संघनायक आलेले आहेत. भैरवनाथ फायटर आपला कॅप्टन पाठवा, आम्ही आपली वाट बघतोय. तुम्ही पाहताय, अनुभवताय आदरणीय अंकुश बाबा कदम पुरस्कृत मैत्री ग्रुप जावली आयोजित रबर बॉल प्रीमियर लीग सीझन नंबर 2 आणि आजच्या दिवसातला आपण हा सामना खेळवत आहोत. या दुपारच्या सत्रामध्ये क्रिशा स्पोर्ट्स जावली विपक्ष भैरवनाथ फायटर असा होणारा हा सामना आहे. चला भैरवनाथ फायटर आपण टॉस करतोय, अन्यथा तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल कारण टॉससाठी आम्ही तुमच्यासाठी थांबलेलो आहोत, तुमची वाट बघतोय. या अगोदर देखील आम्ही तुम्हाला अनाऊन्स केलेलं आहे. आपण टॉससाठी या भैरवनाथ फायटर या टीमला विनंती आहे की आपला संघनायक पाठवा. मान्यवर देखील आपली वाट बघत आहेत. आपला टॉस होतोय याची नोंद आपण घ्या. टीम भैरवनाथ फायटर आपला टॉस होतोय, आपण लवकरात लवकर या. मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू होतोय. पहिला डाव संपलेला आहे, दुसऱ्या डावाला होते सुरुवात, परंतु इनिंग ब्रेकमध्ये आपण महत्त्वाचा टॉस करत आहोत. दोन्ही संघांसाठी हाही सामना महत्त्वाचा आहे. क्रिशा स्पोर्ट्स जावलीने 2 सामने खेळलेले आहेत आणि ते त्यांनी जिंकलेले आहेत, परंतु एका बाजूला भैरवनाथ फायटरने 2 सामने खेळलेले आहेत, एक जिंकला एक गमावलाय. आपण करूया टॉस. ओके, भैरवनाथ फायटर नाणेफेकीचा कौल मागणार. छापा हा कॉल आहे आणि छापा आलेला आहे. अमर, तुमच्यासाठी महत्त्वाचा सामना आहे. क्रिशा स्पोर्ट्स जावली दोन्हीपैकी दोन्ही जिंकलेले आहेत. भैरवनाथ फायटर हा टॉस जिंकून काय घेते? आम्ही प्रथम फलंदाजी घेत आहे सर. बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय घेण्याचं काही कारण? का बघूया, कारण की जास्तीत जास्त स्कोअर करण्याचा प्रयत्न करू. निश्चित. काय वाटतंय की दुसऱ्या डावामध्ये धावसंख्येचा बचाव करायचा आणि तुमची गोलंदाजी धार चांगली आहे, काय वाटतंय कोणती धावसंख्येचा बचाव करणं योग्य आहे भैरवनाथ फायटरसाठी? क्रिकेटमध्ये तर कोणतीच धावसंख्या अशी नाही की ती म्हणजे रोखू शकतो, कारण ती ग्राउंडवरती समजेल म्हणते ऑन द ग्राउंड. निश्चित जी धावसंख्या होणार आहे तिचा बचाव तुम्ही करण्यासाठी प्रयत्न कराल. हर्षल, गोलंदाजी आलेली आहे, तुम्ही टॉस जिंकला असं तुम्ही काय घेतलं असतं? आम्ही गोलंदाजी घेणार होतो. म्हणजे अगदी मनासारखं झालेलं आहे. लीगमध्ये 3 पैकी 3 सामने जिंकणारा श्री भैरवनाथ वॉरियर संघ आहे आणि क्रिशा स्पोर्ट्स जावल्या तीही संधी आहे, तर कशा भावना आहेत? आम्ही ऑलरेडी आता कॉन्फिडन्समध्ये तर त्यांना कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करू. अधिकचा वेळ घेणार नाही. टॉसमध्ये दोन्ही संघांच्या बाजूने कौल लागलेला आहे. दोन्ही संघांना जे हवं होतं ते मिळालेलं आहे आणि भैरवनाथ फायटर या टीमने टॉस जिंकलाय. बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय घेतलाय. आमंत्रित केलंय क्रिशा स्पोर्ट्स जावलीला गोलंदाजी करण्यासाठी आणि त्याचबरोबर आपण काही सन्मान मुख्य व्यासपीठावरती करत आहोत, ज्यांनी अमूल्य वेळ आपल्या या लीगला दिलेला आहे. आदरणीय किरण दादा म्हात्रे गोठिवली, ज्यांचं क्रिकेटवरती प्रचंड प्रेम आहे, त्यांचा आपण आदरपूर्वक सन्मान करत आहोत. आणि हा सन्मान आदरणीय विष्णुप्पा धनावडे साहेबांना विनंती आहे, जे मैत्री ग्रुपचे अध्यक्ष आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करत आहोत. या स्पर्धेची एक आठवण भेट आणि पुष्पगुच्छ आपण देऊन त्यांचा आदरपूर्वक सन्मान करत आहोत. नेहमीच ज्यांचं अनेक स्पर्धांना विशेष सहकार्य लाभतं, वेळोवेळी ग्राउंड ज्यांच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध होतं आणि आपण गोठिवलीच्या मैदानावरती आपण चांगल्या प्रकारे क्रिकेट खेळतो आणि त्याच्या पाठीमागचं महत्त्वाचं व्यक्तिमत्व म्हणजे किरण दादा म्हात्रे यांचा आदरपूर्वक सन्मान आपण करत आहोत. त्याचबरोबर आदरणीय आमचे विजय दादा भिल्लारे यांचाही आदरपूर्वक सन्मान आम्ही करत आहोत, जे मामुर्डी गावचे सुपुत्र आहेत. त्यांचाही आदरपूर्वक सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. त्यांनाही आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय.
विजय सपकाळे यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करा. मैत्री ग्रुपचे संस्थापक आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा आदरपूर्वक सन्मान करत आहोत. निश्चित त्यांच्याबद्दल जी आम्हाला माहिती मिळते आणि सांगायला निश्चित आवडेल की जावलीच्या क्रिकेटमध्ये एक काळ असाही होता की लेदर बॉल प्रचंड खेळलं जायचं आणि त्या क्रिकेटमध्ये हाफ पॅन्ट घालून ज्यांनी लेदर क्रिकेट खेळलंय असं आदरणीय व्यक्तिमत्व व्यासपीठावरती आहे, त्यांचा आपण आदरपूर्वक सन्मान करूया. अशा व्यक्तिमत्वाचा आपण सन्मान करत आहोत. क्रिकेटवरती त्यांचं प्रचंड प्रेम आहे आणि वेळात वेळ काढून आपण या ठिकाणी उपस्थित झालात. आपलाही आदरपूर्वक सन्मान आम्ही करत आहोत. या स्पर्धेची आठवण भेट आणि पुष्पगुच्छ देऊन आम्ही त्यांचा स्नेहपूर्वक सन्मान करत आहोत. श्रीकृष्ण मारुती शेलार पूर्व सरपंच वागदरे यांचे आगमन आहे, त्यांचे आपण स्वागत करूया आणि नानांचा लगेच आपण सन्मान करूया. रवी शेलार मैत्री ग्रुप यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण पूर्व सरपंच वागदरे नानांचा आदरपूर्वक सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करावा. त्यांनाही आपण सन्मानित करतोय. त्यांनाही आपण पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांचा आदरपूर्वक सन्मान मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. वागदर गावचे पूर्व सरपंच नाना यांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती लगोलग करत आहोत. काही सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. रबर बॉल लीगच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये मॅच तितक्याच ताकदीने सुरू आहे, त्याही मॅचकडे आपण वळणार आहोत, परंतु आपण काही सन्मान मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. वागदरे गावचे पूर्व सरपंच नाना यांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. नानांना आपण सन्मानित करूया. या स्पर्धेची आठवण भेट आणि पुष्पगुच्छ देऊन आपण वागदरे गावचे पूर्व सरपंच नाना यांचा आदरपूर्वक सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. ते देखील वेळात वेळ काढून या स्पर्धेला उपस्थित झालेले आहेत, त्यांचा आदरपूर्वक सन्मान आपण करत आहोत. त्याचबरोबर डांगरेघर गावचे सुपुत्र विनोददादा सुर्वे यांचाही सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. त्यांचं देखील क्रिकेटवरती प्रचंड प्रेम आहे, त्यांचाही आदरपूर्वक सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. अनेक स्पर्धांना वेळोवेळी ती उपस्थित असतात, त्यांनाही आपण सन्मानित करूया. विनोददादा सुर्वे डांगरेघर यांचाही सन्मान मुख्य व्यासपीठावरती होत आहे आणि हा सन्मान दत्ता दुटाळ यांच्या शुभ हस्ते आपण विनोददादा सुर्वे यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती करूया. आपण त्यांनाही सन्मानित करत आहोत. त्याचबरोबर आणखीन एक अनाउन्समेंट करत आहोत. सामनावीर पुरस्कार जे सकाळपासून आपण प्रदान केले ना, त्याच्यामध्ये आपण काहींना कॅप दिलेली आहे तर काहींना गॉगलही दिलेला आहे, परंतु ज्यांना वॉच भेटली नाही त्यांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती आम्ही ते पुरस्कार तुम्हाला प्रदान करत आहोत. वॉच अवेलेबल झालेले आहेत, उपलब्ध झालेले आहेत, तर आपल्या सर्वांना विनंती आहे ज्या ज्या खेळाडूंना सकाळपासून सामनावीर पुरस्कार मिळालेला आहे आणि ज्यांना वॉच मिळालेली नाही आहे त्या सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण या आणि सहकार्य करा. त्या वॉच आम्ही तुम्हाला प्रदान करतोय. आता अधिकचा वेळ न घेता पुन्हा एकदा वळूया कॉमेंट्री बॉक्सकडे आणि या मॅचमध्ये प्रत्यक्षात काय घडलंय ऐकूया संतोष देसाई सरांना. संकेत गोळे यांनी बॅटिंग जबरदस्त मैदानाच्या आतमध्ये केले. 7 बॉल आणि 21 धावांवरती ते बॅटिंग करतायत. सचिन यांचा पुढचा बॉल, या बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा ऑन साईडला खेचून मारण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर थोडासा बॉल कट झाला आणि सचिन धनावडे अनुभव आहे. 40 प्लसचे तेही खेळाडू आहेत, त्यांच्याकडे खूप सारा अनुभव आहे. षटक क्रमांक 2 मध्ये त्यांना आणलंय. पहिला बॉल वाईट राहिला, तदनंतर डॉट बॉल आलाय. संकेत गोळे मिस्टर PMPL पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये जबरदस्त कामगिरी राहिली होती या खेळाडूची. हा लेग साईडला पंच करण्याचा प्रयत्न, बॉल डाव्या यष्टीच्या बाहेर निघून चाललाय. दत्ता मोहिते सर यांचं मागडं षटक पाहायला मिळालं. पहिल्या षटकामध्ये काय धुव्वादार बॅटिंग केली आणि ज्या पद्धतीने ऑफसाईडला जे स्ट्रोक खेळलेत ना, संकेत गोळे कमालीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना त्यांना पाहतोय. संकेत गोळे करंजे याची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय, अनुभवताय. आणखी एक स्ट्रोक ऑन साईडला गॅपमध्ये स्ट्रोक खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, बॉल पकडतील फेकतील तोपर्यंत मात्र धावा किती घेतल्या जात आहेत, तर 1 रन कंप्लीट करताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. धावसंख्या एकूण स्कोरबोर्डती लागते ती 24 धावा स्कोरबोर्डती लागतात. 24 रन्स, नो लॉस. मित्रांनो, मैत्री ग्रुप जावलीचं जे इंस्टाग्रामला पेज आहे त्या पेजला तुम्ही फॉलो करा. या स्पर्धेची संपूर्ण डिटेल्स तुम्हाला मिळेल, संपूर्ण माहिती मिळेल. त्यासाठी तुम्हाला इंस्टाग्रामला जाऊन
मैत्री ग्रुपचं जे पेज आहे त्याला फॉलो करावं लागेल. या बॉलवरती डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने लॉंग ऑफ रिजन मध्ये खेळलेला स्ट्रोक, रन्स मात्र एक मिळेल. एक सोपा झेल ड्रॉप केलाय. क्रिकेटमध्ये तुम्हाला कॅचेस पकडाव्या लागतील. झेल तुम्ही सोडले ना तर तुम्हाला मॅचेस जिंकता येणार नाहीये मित्रांनो. 25 धावा स्कोरबोर्डती लागतायत. संकेत गोळे बॅटिंग करतायत. 8 बॉल 22 धावा आणि त्यांच्या सोबत आहेत बॅट्समन आदित्य. पुढचा बॉल सचिन यांचा. संकेत गोळे स्ट्राईक एंडला. यावेळेस या बॉलला उजव्या एसटीच्या बाहेरचा बॉल त्याला सोडून दिले पंचांनी. हे अगदी नजर रोखून ठेवली. सांगितलं हा लिगल बॉल आहे आणि संकेत गोळे यांनी हा बॉल सोडला. आणि जर विचार केला ना बॉलरचं कौतुक करावं लागेल. सचिन धनावडे, क्या बात आहे. दोन्ही खेळाडू करंजी गावचे आहेत. सचिन धनावडे वर्सेस संकेत गोळे. या बॉलवरती आक्रमण केलंय. अगदी कोपरखेरणा स्टेशनच्या दिशेने हा बॉल मार्गस्थ होत असताना ऑन साइडला डीप मिड विकेटच्या डोक्यावरून ठोकलेला अप्रतिम अविश्वसनीय भयानक हल्ला मैदानाच्या आतमध्ये. संकेत गोळे ग्रेट बॅटिंग, षटकार. काय बॅटिंग यार केली जाते मैदानाच्या आतमध्ये. ज्या पद्धतीने आपण पाहतोय संकेत गोळे यांना काल सूर गवसला नव्हता, परंतु आजच्या दिवसामध्ये ज्या फॉर्म मध्ये आहेत. ऑफ साईडचे स्ट्रोक तुम्ही पाहिले, तदनंतर हा ऑन साइडला जो स्ट्रोक पाहिला ना, एक जबरदस्त बॅटिंग, तोडफोड बॅटिंग, धुवाधार बॅटिंग आणि प्रत्येक गोलंदाजाची ना पिसं काढण्याचं काम केलं जात आहे. सचिन धनवडे. फुल टॉस बॉल. क्रिकेटमध्ये फुल टॉसला माफी नाही. या बॉलवरती सी कॉर्नरला ठोकलेला अप्रतिम आणखी एक धमाका. षटकार 6 धावा. संकेत गोळे यांची तुफानी फलंदाजी. 37 धावा स्कोरबोर्डती लागतायत 2 षटकांच्या समाप्तीनंतर. काय बॅटिंग राहिले. 11 बॉल 34 धावांवरती संकेत गोळे बॅटिंग करतोय, परंतु त्याच्यासोबत अगदी आदित्य सावले 1 बॉल 1 वरती बॅटिंग करतोय. आजच्या दिवसामध्ये 9 मॅच होत्या, त्याच्यामध्ये ही मॅच क्रमांक 7 आहे आणि आणखी 2 मॅच आहेत. त्या कारणाने थोडीशी काही करा. आपल्याला मॅच लवकरात लवकर म्हणजे 5 ते 5:30 वाजता आजच्या दिवस हा इथे संपवायचा आहे, कारण उद्या सकाळी डॉट 8 वाजता पहिला बॉल टाकला जाईल. याची दक्षता घ्या. ज्यांची उद्या सकाळी अर्ली मॉर्निंगला मॅच असेल त्यांच्यासाठी ही सूचना महत्त्वाची राहील. काय बॅटिंग राहिली मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र संकेत गोळी नॉन स्ट्राईकला आहेत, तर आदित्य सावळे स्ट्राईक एंडला. पहिला बॉल. हा बॉल हलक्या हाताने केले, फक्त पॉइंटला पुश केले. डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत, येतील तोपर्यंत मात्र सिंगल रन कंप्लीट केले, कारण संकेत गोळे याची बॅटिंग मात्र जे आदित्य आहेत ना नॉन स्ट्राईकला त्यांना पाहायची आहे. त्यांनी सिंगल रन काढून दिले. संकेत गोळेचा जलवा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. तुफानी फलंदाजी पाहायला मिळतोय. या खेळाडूने संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राला प्रभावित केलंय. या खेळाडूची दखल मात्र टेनिस क्रिकेटला घ्यावी लागले. काय बॅटिंग केली होती पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये. तदनंतर आजच्या दिवशी त्याच्याकडे तो ज्या पद्धतीने खेळतोय ना, तुफानी फलंदाजी. ओ हा बॉल डाव्या एसटीच्या बाहेर जाणारा बॉल आहे का सांगणं पंचांनी नजून रोखून ठेवली आणि शेवटच्या क्षणी सांगितलं हा मिडल स्टंपवरून बॉल ट्रॅव्हल होतोय. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. आता मात्र एक डॉट बॉल आलाय. बऱ्याच कालावधी नंतर आलाय. 12 बॉल आणि 34 धावांची तुफानी फलंदाजी. ओ बॅटची कडा. संकेत गोळे महागारी जातील. शॉर्टम पूल करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा आणि पाठीमागे दत्ता मोहिते सर आहेत. कॅच तर ड्रॉप करणारच नाहीत आणि विकेटचं पतन होत आहे, परंतु संकेत गोळेनी जो काय खेळ केला ना तो प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करून नक्की जातोय. तुफानी फलंदाजी केली. 13 बॉल आणि 34 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. 38 वरती 1 या स्थितीमध्ये पांटे वॉरियर संघ आहे. चांगल्या स्थितीमध्ये आहे मी म्हणेन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. सूरज पाडळे गावाचं नाव आहे. वळांजवाडी गावचे खेळाडू आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये सूरज पाडळे. काय बॅटिंग केली होती त्यांनी कालच्या दिवसामध्ये आणि या स्पर्धेमधलं पहिलं अर्धशतक कोणाच्या नावावरती आहे तर ते नाव आहे सूरज पाडळे. वन डाऊन म्हणजेच नंबर 3 वरती ते मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत.
आणि त्यांच्या अगोदर जो बॅट्समन गेलाय ना त्यांनी त्यांच्यासाठी सोपं केलंय. काय फलंदाजी केली. 13 बॉल 34 धावा, 200+ स्ट्राईक रेटनी तोडफोड बॅटिंग केली. संघाला विजयाच्या दिशेने घेऊन गेलेत. पुढचा बॉल सूरज पाडले आपल्या स्टाईलमध्ये खेळतोय. हा बॉलला फक्त पॉइंट रिझनमध्ये पुश केलं. डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी फील्ड करतील. तोपर्यंत मात्र सिंगल रन कंप्लीट करताना दोन्ही बॅटर पाहायला मिळाले. 39 धावा स्कोरबोर्डती लागतात. इथून पुढे 12 बॉल आणि 14 बॉल आणि 28 धावांची गरज आहे. 14 बॉल 28 धावा. समीकरण सोपं आहे परंतु क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काही घडत आहे. एकच धाव कंप्लीट केली म्हणजे इथून पुढे 12 बॉल आणि 14 बॉल आणि 28 धावांची गरज आहे. सूरज पाडले आहेत मैदानाच्या आतमध्ये. आदित्य चांगली बॅटिंग करतोय. 2 बॉल 2 धावांवरती तोही खेळतोय. पण बॉलरचं कौतुक करावं लागेल. विकास सावले त्यांनी विकेट प्राप्त केली. आतापर्यंत फक्त 2 धावा खर्च केल्यात. हा पुन्हा एकदा उजव्या एसटीच्या बाहेर टाकलेला शॉर्ट बॉल आहे. अगदी पॉइंट रिझनमध्ये क्षेत्ररक्षक डीपला येतील, फील्ड करतील तोपर्यंत सिंगल रन आले. मैत्री ग्रुप जावलीची स्पर्धा दर्जेदार राहिली. या स्पर्धेचा आपण जर पाहिला आजचा दुसरा दिवस सुद्धा धमाकेदार राहिला आणि खऱ्या अर्थाने श्रीमंत स्पर्धा म्हणून या स्पर्धेला का ओळखली जाते त्याचं कारणही आहे. या बॉल नंतर आपण त्याच्यावरती चर्चा करणार आहोत. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले. शॉर्ट ऑन पुल केला. ऑन साईडला अगदी डीपला क्षेत्ररक्षक जे आहेत डीप मिड विकेटला ते येतील, बॉल फेकतील तोपर्यंत मात्र 1 आणि 1 रन्स कंप्लीट करताना दोन्ही बॅटर पाहायला मिळाले. धावसंख्या एकूण स्कोरबोर्ड होती 41 वरती 1 ही स्थिती आहे. मित्रांनो आत्तापर्यंत जो तुम्ही पाहिला ना रेकॉर्ड आहे या स्पर्धेचा, प्रत्येक मॅचमध्ये जो 12th मॅन आहे ना निलेश सर, त्या 12th मॅनला टी शर्ट आपण देतो आणि ही कालपासून अगदी आत्तापर्यंत सुरू आहे आणि ते उद्या संध्याकाळपर्यंत राहणार आहे. परंतु फायनलच्या मॅचमध्ये जे 2 संघ खेळणार आहेत त्याच्यामध्ये जो संघ विजेता होईल, दोन्ही संघाचे 12th मॅन आमच्याबरोबर बसतील. परंतु पहा तिथेही 12th मॅनमध्ये रसिकेच निलेश सर राहणार आहे. जो संघ विजेता ठरेल त्याच्या घरी एक LED स्क्रीन जाईल आणि क्या बात आहे. मैत्री ग्रुप जावलीचं जेवढं कौतुक करावं ना तेवढं कमी असेल. 12व्या खेळाडूला LCD हे मी तर नाही ऐकलं. क्या बात आहे. आणि मला वाटतंय आजच निलेश सर वायफाय किंवा खऱ्या अर्थाने नेट त्यांनी घेऊन ठेवणं गरजेचं असेल. पण 12th मॅन कोण येईल हे सुद्धा पाहणं गरजेचं आणि फायनलला कोण 2 संघ जातील याची उत्सुकता आहे. पहिला बॉल हा या बॉलला जाऊ दिलं. पंचांनी सांगितलं हा वाईट बॉल आहे. षटक क्रमांक 4चा पहिला बॉल वाईट आहे. पार्टी वॉरियर संघ एक दादा संघ म्हणून या स्पर्धेमध्ये खेळतोय. संकेत गोळे, सूरज पाडळे यांची बॅटिंग कलात्मक राहिली, जबरदस्त राहिली बॅटिंग. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॅकफुटला गेले. वीरेंद्र सेहवाग स्टाईलमध्ये कव्हर, एक्स्ट्रा कव्हरला या बॉलला उडवलाय. अप्रतिम, जबरदस्त, क्लासिकल मोठा ब्लास्ट मैदानाच्या आतमध्ये. ऑफसाईडचा फटका पाहणं म्हणजे अगदी आनंद देणारा फटका असतो आणि हा फटका खेळलाय. बॅट्समन आहेत सूरज पाडळे, षटकार. षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळाली संपूर्ण या इनिंगमध्ये. 48 धावा स्कोरबोर्डती लागलात. पहिल्यांदा संकेत गोळे आणि त्यानंतर सूरज पाडळे. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा स्ट्रोक खेळायचा होता. लिडिंग एज लागली, यष्टीरक्षकांनी चुकी केली आणि 1 रन्स कंप्लीट करताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. 49 वरती 1 ही स्थिती आहे. 10 बॉल आणि 18 धावांची गरज असेल इथून पुढे या मॅचमध्ये टीम पार्टी वॉरियर्स या संघाला. बॉलिंग मार्कवरती तुम्ही एक यंग खेळाडू पाहताय आर्यन. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा शॉर्ट बॉल उजव्या एसटीच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न पंचांनी दंडित केलंय. सांगितलंय हा वाईट बॉल आहे म्हणजेच 50 धावा स्कोरबोर्डवरती लागतायत. अभिनंदन पार्टी वॉरियर्स टीम. परंतु अजूनही पल्ला कंप्लीट केलेला नाहीये. 10 बॉल 17 धावांची गरज असेल या मॅचमध्ये. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक अगदी स्वीपर कव्हरवरून येत आहेत तोपर्यंत काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. 2 धावा कंप्लीट करताना दोन्ही बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. 52 धावा स्कोरबोर्डती लागतायत. 9 बॉल 15 धावांची गरज. मॅच संपलेली नाहीये. हे 3 बॉल जर चांगले टाकले ना तर या मॅचमध्ये ट्विस्ट येऊ शकतो. आर्यन बॉलिंग करतोय. पुन्हा एकदा आडव्या बॅटनी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केलाय. ऑन साईडला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सचिन धनवडे आहेत. बॉल फेकतील तोपर्यंत धावा मात्र 2 कंप्लीट करताना दोन्ही बॅट्समन पाहायला मिळाले.
सूरज पाडळे आणि आदित्यचं कौतुक करावं लागेल. त्यांनी ज्या पद्धतीने संकेत गोळी आऊट झाला, ज्या ठिकाणी इनिंग ती संकेत गोळीनी सोडली त्याच ठिकाणून ही इनिंग पुढे घेऊन जाण्याचं या दोन्ही बॅट्समनने काम केलंय. 54 वरती 1 ही स्थिती आहे. शेवटचा बॉल असेल. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. आर्यनची चांगली बॉलिंग पाहायला मिळाली, परंतु काही मोठे फटकेही त्याच्या बॉलवरती खेळण्यात आले. शेवटचा बॉल असेल. डॉट बॉल आलाय. 54 वरती 1 ही स्थिती आहे. 7 बॉल 13 अजूनही मॅच आहे. मॅच संपलेली नाहीये. हो चांगला बॉल आहे. 7 बॉल 13 धावांची गरज असताना शेवटचा बॉल टाकलाय डॉट. 6 बॉल आणि 13 धावांची गरज असणार आहे या मॅच मध्ये. 6 बॉल आणि 13 धावांची थोडीशी घाई करा विनंती आहे दोन्ही टीमना. फिल्डिंग टीमना आपल्याला विनंती आहे थोडीशी घाई करा. संपूर्ण स्पर्धेमध्ये या स्पर्धेचं कौतुक वारंवार आम्ही का करतोय, कारण अनेक स्पर्धा ज्या असतात ना त्या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं ना तर विजेता आणि उपविजेता यांना जास्तीत जास्त पारितोषिक देण्याचा प्रयत्न असतो, परंतु ही एकमेव स्पर्धा अशी आहे ना जिथे मात्र खेळाडूंचा विचार केला आहे आणि प्रत्येक खेळाडूच्या कडे काही ना काहीतरी जावं या दृष्टीने ही संपूर्ण स्पर्धेची बांधणी आखणी करण्यात आली. अगदी जर आपण पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये 13 सायकल आहेत, 13 मिक्सर, 13 कूलर, 50 स्मार्ट वॉच, कॅप, गॉगल, गिझर, ब्रँडेड टी शर्ट आणि 12 LED फायनल मॅचसाठी. आणि आणखी एक धमाका आहे. आडव्या बॅटनी स्ट्रोक खेळलाय. ऑन साईडला काय फटका खेळलाय. स्वीट साऊंड ऑफ द बॅट. ऑन साईडला ठोकलेला आणखी एक मोठा ब्लास्ट. षटकार. 13 धावांची गरज असताना षटकार आल्यानंतर समीकरण आहे 5 बॉल 7 धावा. फायनलच्या मॅचमध्ये 12th मॅन साठी मित्रांनो LED आहे. या सर्व गोष्टींचा जर आपण विचार केला ना तर एक मोठी स्पर्धा संपन्न होते. पुढचा बॉल. पुन्हा एकदा आडव्या बॅटनी खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र चांगल्या लाईन लेननी हा बॉल टप्पा अचूक होता. एसटी रक्षक तुम्ही पाहताय दत्ता मोहिते सर यांना तुम्ही पाहताय, ज्यांचा फ्लेक्स अगदी तुम्ही पाहिला ना तर स्वागत कक्षाच्या व्यासपीठाच्या डाव्या बाजूला लावलाय. आणखी एक स्ट्रोक. धमाका मैदानाच्या आतमध्ये. महेंद्र सिंग धोनी स्टाईल मध्ये ही मॅच फिनिश केली. काय फटका खेळलाय. अगदी डोळ्याचं पारणं फेडणारा फटका. ऑन साईडला अप्रतिम जबरदस्त स्ट्रोक केलाय. षटकार 6 धावा. 1 धावेची गरज आहे, माफी असावी, मॅच संपलेली नाहीये. फक्त आणि फक्त 1 धावेची गरज. षटकार डॉट आणि षटकार. एका धावेची गरज आहे या मॅच मध्ये. आपण जर पाहिलं 3 बॉल 1 धावांची. पांडे वॉरियर संघ खूप चांगला खेळला या मॅच मध्ये. चला ज्यांची मॅच आहे त्यांनी लगेच तयार ना आणि मैदानाच्या आतमध्ये दाखलही व्हा जसं ही मॅच इथे संपेल. आडव्या बॅटनी स्ट्रोक खेळलाय. ऑन साईडला आणखी एक धमाका. क्लासिकल स्ट्रोक. घुटणे टेक षटकार देख. षटकारांनी ही मॅच संपवली आणि पाटे वॉरियर संघ दिमागदार स्टाईल मध्ये या मॅच मध्ये विजय प्राप्त करतोय. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन पाटे वॉरियर्स टीम. परंतु विशाल 11 संघ सुद्धा या स्पर्धेमध्ये 3 मॅच खेळला. त्यांना